उद्या महाराष्ट्राचा इतिहासाचा ऐतिहासिक कार्यक्रम साताऱ्यामध्ये होतो. माननीय पंतप्रधान मोदयांच्या स्वप्नातला हा प्रोजेक्ट आहे. देशातल्या बेघरांना घर देण्याचा संकल्प करत असताना महाराष्ट्राला 30 लाख घरांचं उद्दिष्ट गतवर्षी दिलेलं होतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं 30 लाख घरांना विक्रमी वेळेत मान्यता दिलेली होती आणि 30 लाख घरं ही देशातील उच्चांकी घरं होती. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं घरकुल योजनेमध्ये चालू वर्षी एका वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून मान्यता दिली तेव्हापासून 1 वर्षामध्ये 5 लाख घरं बांधून पूर्ण केलेली आहे, की जो आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला विक्रम आहे. या 5 लाख घरांचं लोकार्पण सोहळा उद्या या ठिकाणी होतो आहे. त्याचसोबत महाराष्ट्रासाठी आदरणीय शिवराजसिंह चौहान साहेब उद्या येत आहेत. महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेला 10,000 कोटी रुपये उद्या ते देत आहेत. तोही कार्यक्रम या निमित्तानं आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत असताना पुढच्या वर्षी आम्ही 10 लाख घरं बांधायचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं, पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. आणि म्हणून उद्या आपण हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खास करून आदरणीय मोदीजींनी पण सूचना दिलेल्या आहेत काटकसरीच्या आणि देशामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे युद्धामुळे त्या संदर्भात विचार करून आम्ही कार्यक्रमाची व्याप्ती कमी केलेली आहे. साधारण 40-50 हजार लोकांच्या लाभार्थ्यांना बोलवून कार्यक्रम करायचा होता. 15,000 लाभार्थ्यांपर्यंत आणलेला आहे. कमीत कमी खर्चात काटकसरीत कसा कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे.